कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। तर मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले। यंदाच्या हंगामातून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाहीये, कारण शेतीचं शेततळ झालंय, पिकं आडवी झालेली आहे। सरकारनं 2215 कोटी रुपये जाहीर केले, पण त्यातून 2 हेक्टरांचीच मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। पाहूया त्यावरचा हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। 31,64,000 शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत। अतिवृष्टीमुळे मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। 3 महिने झाले, आता याच्यावर जाय मला नाही पुरीचं काय काय करू। त्यामुळे सर्वच नुकसानीचे पंचनामे येण्याची वाट न पाहता तालुक्यानुसार जसे पंचनामे येतील तशी मदत देण्याचा निर्णय सरकारनं कॅबिनेटमध्ये घेतला। त्यानुसार 2215 कोटींची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, ज्याचा फायदा 31,64,000 शेतकऱ्यांना होणार आहे। जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो। त्यामुळे आतापर्यंत आपण 31,64,000 शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयाची मदत करण्याचे GR काढलेले आहेत। यातले जवळपास आता 1829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये, म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो। पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत। अजूनही पंचनाम्यांचं काम सुरू आहे, त्यामुळे नुकसानीची आकडेवारी सरकारसमोर येईल तशी मदत जाहीर करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। तर हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी करतानाच वडेट्टीवारांनी निवडणुकी आधीच्या GR नुसार मदत देणार की नव्या GR नुसार मदत मिळेल हा सवाल केला। तर महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की NDRF अर्थातच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं ठरवलेल्या नियमानुसारच मदत खात्यात जमा होईल। गेल्या वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2024ला सरकारनं 2 हेक्टरवरील मदतीची मर्यादा 3 हेक्टर केली होती, पण याच वर्षी सरकारनं 2 फेब्रुवारीला नवा GR काढत पुन्हा निर्णय बदलला आणि मदत 3 हेक्टरवरून 2 हेक्टर केली। त्यामुळे शेतकऱ्याची मदत 1 हेक्टरनं कमी झाली। आता शेतकऱ्याचं नुकसान कितीही झालं असलं तरी 2 हेक्टरपर्यंतच, म्हणजे 5 एकरपर्यंतच मदत मिळेल। 2 हेक्टरला कोरडवाहूसाठी 13,600 रुपयांप्रमाणे मदत मिळेल, ज्यात सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचा समावेश असेल। एकूण मदतीचा विचार केला तर शेतकऱ्याला 27,200 रुपयांची मदत मिळेल। बागायती पिकांचं नुकसान झालं असेल तर प्रति हेक्टर 27,000 प्रमाणे 2 हेक्टरपर्यंत 54,000ची मदत मिळणार आहे। 34 ते 36 लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा GR नुसार देणार की नव्यानं GR काढून हात आकडता घेऊन करणार? आणि हेक्टरी 50,000 रुपये देण्याची तयारी ठेवा, तरच हा शेतकरी सावरेल। त्यामुळे सर्व कामं गुंडाळा, शेतकऱ्यांना मदत करा, तरच हा शेतकरी वाचू शकेल। NDRFच्या नियमाप्रमाणे जे काही मदत आहे ती मदत डायरेक्ट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातं। त्यामुळं NDRFच्या आणि नियमाप्रमाणेच आपल्याला पुढे जावं लागतं। तर मला असं वाटतं की राज्य शासन हा केंद्राचा जो आपला NDRFचा नियम आहे त्या नियमानेच त्या ठिकाणी मदत करतं आणि ते थेट DBT करून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातं। उद्धव ठाकरेंनीही नुकसानीच्या मदतीवरून सरकारवर निशाणा साधला। स्वतःच्या जाहिरातीवर पैसा उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा असं उद्धव ठाकरे म्हणाले। लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली आहे। केंद्र सरकारनं किमान तातडीने 10,000 कोटींची मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे। महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या आपत्तीनं शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला होता, पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही। अतिशय तुटपुंजी मदत दिली। शेती AIच्या मदतीने करा असा सल्लाही सरकार शेतकऱ्यांना देतंय।
पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाईन सल्ले देत आहे. एकही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. साधं हेलिकॉप्टरने सुद्धा पूर परिस्थितीची पाहणी करायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही. जुन्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत मदत न देता 3 हेक्टरपर्यंत मदत द्या. स्वतःच्या जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्या. पहिल्यांदा तर जवळजवळ सगळे पालकमंत्री आपापल्या क्षेत्रात जाऊन आले, मराठवाड्यात जाऊन आलेले आहेत आणि उद्या देखील जाणार आहेत. मी स्वतःही जाणार आहे. आता खरं म्हणजे मला याचं राजकीयकरण करायचं नाही, पण अशी मागणी उद्धवजींनी करणं हे किती हास्यास्पद आहे. कारण त्यांच्या काळामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारची घटना झाली होती त्यावेळेस लाल कार्पेटवर काय झालं होतं मला आता त्याच्यात जायचं नाहीये. पण ठीक आहे, त्यांनी राजकारण करू नये अशी माझी अपेक्षा आहे. लोकांना अशा काळामध्ये राजकारण अपेक्षित नसतं. सगळ्यांनी मिळून लोकांना मदत केली पाहिजे. पण दुर्दैवाने आपल्या राज्यामध्ये काही पक्षांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं असतं. त्यामुळे मी त्यांच्या राजकारणाकडे लक्ष देणार नाही. यामध्ये जी काही मदत आहे ती आम्ही करू आणि केंद्र सरकारने मदत करेल. शेतकऱ्यांचं फक्त शेतीचंच नाही तर घरांचंही नुकसान झालंय. जनावरं वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी या संकटातून सावरू शकेल एवढ्या आर्थिक आधाराची गरज आहे. छत्रपती संभाजीनगरहून दत्ता कनवटे आणि धाराशिवमधून प्रदीप कापसेसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.